नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या एका सबसिडरी कंपनीचा Q3चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, ही कंपनी टाटाची सबसिडरी कंपनी आहे हे कोणाकोणाला माहीत होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहे त्या कंपनीचे नाव आहे नेल्को लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1172.20 रुपये आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 41.19% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.66 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे 2,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, नेल्को लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.09%, FISची होल्डिंग आहे 5.41%, DISची होल्डिंग आहे 0.14%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 44.13%. आणि मित्रांनो, नेल्को लिमिटेडचे प्रमोटर्स तुम्ही इथे बघू शकता. नेल्को लिमिटेडमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची हिस्सेदारी आहे 50.04%. म्हणजे मित्रांनो, नेल्को लिमिटेड टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर चला बघूया नेल्को लिमिटेडचा Q3चा रिझल्ट. तर मित्रांनो, हे जे येथे आकडे दिले आहे हे सगळेचे सगळे लाखमध्ये दिलेले आहे. मी तुम्हाला करोडमध्ये कन्वर्ट करून सांगतो. आणि मित्रांनो, हे आहे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर चला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 83 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 80 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 82 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 80 कोटी रुपये. चला आता बोलूया नेल्को लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 84 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 82 कोटी रुपये. आणि मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 83 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 82 कोटी रुपये. चला आता बोलूया नेल्को लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 66 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 68 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 71 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 68 कोटी रुपये. चला आता बोलूया नेल्को लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 9 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 6.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.44 करोड रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 6.9 कोटी रुपये. चला आता बघूया या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड. तर मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 6.15 करोड रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 4.95 करोड. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.10 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 4.95 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर खाली आला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. चला आता बोलूया नेल्को लिमिटेडच्या EPSबद्दल. तर आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो.
तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.69 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 2.17 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.80 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2.17 रुपीज. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे, म्हणून या कंपनीचा EPS सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, नेल्को लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे, त्यामुळे नेल्को लिमिटेडचा EPS सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.